मी डॉक्टर अंजली पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार पतसंस्था फेडरेशनची संचालक, त्याचबरोबर नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन जे आहे त्याचीही संचालक आहे। मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करते की नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्त येणारी जी काही दिंडी आहे ती दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी गडकरी चौकापासून सुरुवात होऊन पंचवटीपर्यंत जाणार आहे। पंचवटीत तिचा समारोप होणार आहे। मी नाशिककरांना विनंती करते की या सहकार दिंडीचं जे काही महत्त्व आहे ते समजून घ्यावं, या दिंडीचं स्वागत करावं। या निमित्तानं ढोल ताशे रांगोळ्या या सगळ्यांच्या निमित्तानं एक जागर सहकाराचा होणार आहे। याचं विशेष असं आहे की हे वर्ष 2025 हे वर्ष युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेनं सहकार वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे। या सहकार वर्षानिमित्त याला एक प्रतिसाद म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार परिषद शिर्डी येथे दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या सहकार परिषदेच्या निमित्तानं कैलासवासी वैकुंठबाई मेहता यांच्या स्मरणार्थ नागपूरपासून सुरू झालेली दिंडी 7 तारखेला शिर्डीमध्ये पोहोचणार आहे। त्याचबरोबर मुंबई येथून कैलासवासी धनंजयराव गाडगीळ यांच्या स्मरणार्थ निघालेली दिंडी ही नाशिकमध्ये 5 तारखेला तिचं पदार्पण होणार आहे। याचं स्वागत माननीय विभागीय निबंधक श्री निकम साहेब, जिल्हा उपनिबंधक श्री फैयाजी मुलानी, त्याचबरोबर इथले उपनिबंधक तालुका उपनिबंधक हे करणार आहेत। या दिंडीमध्ये महाराष्ट्र राज्य सहकार पतसंस्थेचे फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, तसेच जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी ढिकले, त्याचबरोबर सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत। या दिंडीचं ते स्वागत करणार आहे। आज या निमित्तानं जी काही सहकार पत्रकार परिषद होती आहे या निमित्ताने मी पुन्हा एकदा आवाहन करते की आपण सर्वांनी या दिंडीचं स्वागत करावं। साहेब संतू गायकवाड, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन संचालक, प्रशिक्षण कोऑर्डिनेटर। दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिंडीचं नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात येणार आहे आणि त्याची सर्व तयारी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने करण्यात येत